तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज एक इंटरेस्टिंग विषयावर आम्ही बोलतो आहे, म्हणजेच की आपल्या लाईफमधले जे आठवणीतले क्षण असतात. एखादी मुमेंट होऊन जाते आणि ती क्षण आपण कधीच विसरत नाही. असे क्षण आपण इथं शेअर करणार आहे मैत्रिणीबरोबर. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. पंढरपूरला निघाले होते दादासोबत आणि शेतातलं काही माहिती नाही. मग आपलं सहज गाडीवर जाताना मी म्हटलं ऊस किती छान आहे. तो माझ्याकडे बघून हसायला लागला. म्हणून मी म्हटलं काय झालं हसायला? तर मला म्हणतो अगं तो घास गवत आहे, ऊस नाही. सेम असते आणि मी खरंच फसली होती. कारण मलाच माहित नव्हतं, मी त्या आठवीने गेला आणि शेतातलं माहित नसल्यामुळं एकदम मी घास गवतला म्हटले ऊस किती छान आले. तर लागला असं जरा शेतातलं माहित होतं, त्याच्यामुळे त्याला सांगितलं की ते घास गवत आहे. मस्त झालं. लक्षातच झालं नाही माझ्या. मला अजून पण ते आता तुम्ही गाठी गाठी मला सांगितलं नाही जनावरच पण मला काही माहिती नाही. कसं घरात पहिल्यापासून कधी काहीच नाही, त्यामुळे हात सुद्धा लावायचे एवढं भीती वाटतं. चालते. आता माझं नसतं का? आता मी 12वी होते ना त्यावेळेस म्हणजे नवीन गाडी घेतली. वडील म्हणले की तिला पण गाडी शिकव, म्हणजे मुली ऑलराऊंडर पाहिजे असं तेच बोलतो. भाऊ म्हणलं ना खूप पाय वगैरे मोडल कोणलं की काय म्हणजे असं असतं ना आपल्या खेडेगावामध्ये असं असतं. पण नंतर भाऊ म्हटलं आणि मामा म्हणजे वडील म्हणलं की नाही नाही शिकवायचं. मग भाऊनं शिकवली, ती शिकली. आणि एक दिवशी काय झालं, कॉलेजला जाताना भाऊ म्हणलं चल मी तिकडे चालले, तुला जाता जाता सोडतो, तू गाडी घे मी बसतो. म्हणजे मी शिकलेली, चांगली शिकलेली. मग पाणी आलं तर नळाला आणि पहिल्यांदा आपण गाडी शिकल्या, गाडी म्हणजे बाईक स्पेंडर पहिल्यांदा शिकलेली. मग तिचं कसं एक्साइटमेंट असते ना, म्हणजे गावात एक तर कोण शिकलं नव्हतं पहिल्यांदा आणि आपण पहिल्यांदा शिकल्यावर जरा एक वेगळं असतं ना. मग त्यावेळेस गाडी सुरू केली, सगळं झालं आणि भाऊ मला वाटलं मागं बसेल. भाऊकडे माझी बॅग सॅग बुकाची वगैरे भाऊकडे दिली. नळाला पाण्यात बायका पण आमच्या तिथल्या वाड्यातल्या भरपूर आल्या आणि सगळ्या माझ्याकडे बघत होतं. मला लई असं सगळं झालं, म्हणजे आपण आवाज मी रेस भरपूर पडली. आणि नंतर मला वाटलं भाऊ बसला असं, मी म्हणते भाऊला बस भाऊ बस. मला वाटलं ती बसलाय म्हणून मी गेली आणि सगळी पुढे गेली, जास्त पुढे गेली, स्टँडवर गेली. आणि आमच्या क्लासमधली मुलं मुली तिथं बससाठी बसल्या. तर मी म्हणजे 2 रोड आहेत आमच्या तिथून जाताना. मग मी भाऊला विचारते इकडून घेऊ का गाडी तिकडून घेऊ, कारण मी काही एक्सपर्ट नाही काय, जस्ट मला येते असंच. भाऊ काहीच बोललं. मी म्हटलं डबल मोठ्यानं होती. मला वाटलं की गाडी सुरू असल्यामुळे काय त्याला कळलं नसेल, कधी कधी असं होतं. मोठ्यावरती भाऊ कुठलं घ्यायची इकडून घेऊ का इकडून घेऊ का, भाऊ काय बोललं. मला इन्सल्ट झालं कारण सगळी माझ्याकडे बघते ते मी एकटीच बोलते. आणि नंतर मग मी तशीच पुढे गेली. म्हटलं भाऊ का बोलला ना त्याला, मागं बघितलं भाऊच नाही. म्हटलं कुठं पडलं असं वाटलं मला, कारण मी एक तर स्पीडनं आली होती. आणि मग नंतर गाडी वळवली आणि घरी आली. सगळी मोठ्या हसायला लागली, म्हणजे सगळी मला मारत होती. भाऊ बसला नाही, थांबा थांबा. सगळी म्हणत होती. मी कुणाच ऐकलं, म्हणजे मी त्या रेस जास्त म्हणली आणि त्या ह्याच्यामध्ये होती ना ग, ऐकलंच नाही तिला असं झालं. सगळी नंतर लय हसली, अजून हसते ती. आमचा भाऊ लहान होता, रोज असं रानात जायची. आमची मम्मी मला म्हटले तो लहान आहे, तू अजिबात त्याला उचलू नको, काही करू नको, तू घेऊन बस करा. आणि ते सारखं म्हणायचं की मला जायचं आहे बाहेर, चल दीदी घेऊन चल. मग मी काय केलं, त्याला घेऊन गेले. इथून आमच्या इथं जरा असा रस्ता आहे ना जवळपास, तिथपर्यंत गेले. आणि तिथे गेलं का त्याला असं ढकललं मी जोरात. आणि तिथं आमच्या सगळ्या बाईक होत्या बसलेल्या, त्या म्हटल्या असं का केलं रे दीदी तू. त्याला नाही ते काय, तो म्हणला की मला न्यायचंच आहे तिथपर्यंत, चल म्हणला मम्मीकडे जायचं. तेवढे तिथले सगळे आम्हाला असं हसायला लागले, सगळे म्हणजे पडला म्हणून तो खाली. मग तिथं आमची मम्मी आम्हाला परत धावायला लागली, का त्याला पडलं. तुला मी जाऊच तर सांगत होते की त्याला घेऊन जाऊ नको, तो छोटाही पडल. आणि तो बरोबर असं पडला की तो कोच लागली त्याला. एखाद्या समज आपल्याला निवडत असल्याने जबरदस्ती घातल्या दिल्या आपण असं आता SSYचा कोर्स केलेला आम्ही आणि कासपठारच्या तिकडे आम्ही मुक्कामी 4 दिवस होतो. आणि तिकडे गेल्यानंतर 4
गेम खेळणी सगळं नदीच्या कडेने आम्ही असं खूप खेळलेलो 4 दिवस. माघार येताना खूप असा रडायला आलेलो. मग एक दिवशी काय झालं, मॅडम तिथल्या आमच्या साईड जाळात असं सकाळी 7 वाजलेल्या निसर्गाशी बोलून या. मग आम्ही गेलो. पण मला काय वाटलं असं ग्रुपनं जायचं आहे की दोघी मैत्रिणीला घेऊन जायचं आहे. पण ते मला म्हणायचे तू माझ्या बरोबर येऊ नको, मी इकडून जाते तू तिकडून या, म्हणजे आपण निसर्गाशी बोलू म्हटले. पण माझ्या लक्षात आलं नाही निसर्गाशी बोलायचं कसं किंवा निसर्ग कसा बोलतो हेच लक्षात आलं नाही. म्हणजे मग मी किती वेळ झाला फिरते तरी माझ्याशी काही निसर्ग बोललंच नाही. मी समजलंच नाही. मी सातारला कसं पहिल्यांदा असं लहानपणी म्हणजे लग्न लहानपणी झालं सगळंच असं झालं. फिरले मी खूप. नंतर मॅडमनी बोलवलं हॉलमध्ये सगळ्यांनी. परत नाश्ता वगैरे सगळं ते ब्लॅक टी सगळं झालं. नंतर म्हणले बघू आता कोणाशी कसा निसर्ग बोललाय ते सगळ्यांनी एका आणि सगळे सांगितले की म्हणजे पाणी कसं डोळ्याला निळं आकाश म्हणजे पक्ष्यांचा किलबिल चिवचिव वेगवेगळी झाडांचे पानं ते सगळं असं सांगितलं. अरे असं असते. आणि मी म्हणला निसर्ग बोलतो खरंच बोलतो मला असं वाटलं. मी माहितीच नाही निसर्ग सगळी ऑब्झर्वेशन करून आले पण तुम्हाला ती कळलं. मी असंच एक दिवशी फोन आला मग फोनवर बोलत होती आणि आम्ही चाललो होतो बाहेर. मग कुलूप लावलं तिथंच आता घडलेली गोष्ट आहे माझी. आणि कुलूप लावलं आणि मी अंतराला काय म्हणते माझा फोन आला फोन घे आणि फोनवरच बोलते. आपण गडबडीत असलो ना असं होतं. आणि मी तिला म्हणते मग मी याच्या हातात काय आहे कुठं काय आहे कोणासोबत बोलते असतो. आम्ही 10th मध्ये होतो आणि ह्याला गेलो होतो म्हणजे कोकणात गेलो होतो. तिथं रत्नागिरीला एक 12 किल्ला म्हणून आहे वरती त्याला गेलो भवानी किल्ला म्हणून तिथं गेलो होतो. असे तटबंदी आहे त्याला. आणि आमच्या क्लासमध्ये एकदम ठेंगणा असा एक मुलगा आहे आणि आमचा क्लास 5वी ते 10वीपर्यंत शाळा आहे तिथं गेलो होतो आम्ही. आणि तो मुलगा असं वाकून बघत होता आणि मी त्याला म्हणतात हे बाळा पडशील की काय मुलांना पण बोलतो की बाबा पडशील वाकून बघू नको आणि तो पण तो आला इतकं ठेवी नाही आता वेतन तेवढं सुद्धा म्हणजे त्याची हाईट म्हणजे एवढा कमी होता ऐकलं त्यामुळे ते मजा येऊन गेलं सगळे अजून फ्रेंड्स काय सांगायचं असेल तर सांग सांगायचं आहे का की माझं एक सांगते बरं का तुमच्या आईचं माऊस भाऊ त्याचं नाव जायप्पा होतं बरं का. मला त्यांचं नाव काही माहीत नव्हतं म्हणजे जायप्पा म्हणजे मला वाटलं काय ते नाव असं ना आप्पा जोडलं होतं जायप्पा. मी असं एके दिवशी आजोबा गेला नाही त्यांना चाललेलं पण त्यांना सगळी असं बोलायची ना जायप्पा म्हणून मोठी माणसं सगळी. मग मला वाटलं त्यांना आप्पा म्हणते असं म्हणून मी म्हणते काय चाललंय जायप्पा तर त्यांचं नाव जायप्पा आणि त्यांना परत तात्या काहीतरी नाना मला काहीच माहित नाही असं मी माझ्या बघायला मी तर लहान मी काय बोलायला नंतर मावशीने सांगितलं आता त्यांचं नाव कसं आहे तू काय तर म्हणता तात्या नाना म्हटलं मला काय माहिती सगळी जायप्पा म्हणते मला वाटलं आप्पा जोडलं म्हणून जायप्पा वगैरे जोडलेली नाव भरपूर लक्षात येत नाही अशोक आहे नाही तर त्यांच्या वडिलांचं गुलाब आहे त्यांच्या वडिलांचं प्रभाव आता एक 2-3 पिढ्या सोडल्या त्याच्या सगळे पाठीमागचे सगळ्यांचे काप्पा असं अजून पण सोलापूर भागात जास्त नव्हतीच ना कर्नाटक सोलापूर भागात असंच बोलतो. आता तू म्हटला ना रेगुणाप्पा माधप्पा असं आणि ती माझ्या सांगते बरं का गाडी शिकताना कार शिकताना मी शिकत होती जास्त बरं का मला जास्त माहिती नव्हती. मग मी पहिल्यांदा बसली पूर्ण चक्कर मारली
उतरताना हळूच उतरायचं, ॲक्सिलेटरवर पाय द्यायचा नाही असं सरांनी मला सांगितलंच नाही. आणि मी तर मारले आणि उतरताना परत ॲक्सिलेटरवर पाय दिला, डोर पण लगेच झाल्यानंतरची गोष्ट आहे. आणि मग नंतर जरा पुढेपर्यंत गेली, मला काही कळलं नाही, मी घाबरून गेली कारण माझं नॉलेज नव्हतं, मी शिकत होती जास्त. आणि नंतर मला सर म्हणून आलं आणि म्हणजे ब्रेक दाब मी लगेच ती पाय सोडला इकडे ब्रेक म्हणजे डोर ओपनच होता कारण मी उतरणार होती आणि जसं पाय पडला गाडी सुरू असं झालं. जेवायला बसलो होतं आणि माझ्या भावाने दूध मागितलं. माझ्या आजीनं दूध देताना अशी फूक करायला लागली. माझं भाऊ तर दूध शिकलं. आताच्या मुलांना पटत नाही ती एकदम म्हटलं आजीला आजी तूप शिरतात म्हटलं फुकायचं एवढ्या सरांना करते. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. याच्या पुढे सुद्धा म्हणजे माहिती देणारे किंवा इन्फॉर्मेटिव्ह आपल्याला त्या व्हिडिओमधून काहीतरी घेता येईल असे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आमचा कायम सुरूच राहील. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.